तिसऱ्या मुंबईसाठी झालेल्या भूसंपादनाविरोधातील 1984च्या शेतकरी आंदोलनातील हुतात्म्यांना उरण जास येथे आज मानवंदना देण्यात आली। दुपारी ठीक 12 वाजता एनसीसीच्या विद्यार्थ्यांच्या संचालनातून ही मानवंदना अर्पण करण्यात आली। सिडको मार्फत कवडीमोल दराने जमीन संपादन केल्याच्या विरोधात दिवंगत दिबाट पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन उभे राहिले होते। या लढ्यात 5 शेतकरी हुतात्मा झाले। त्यांच्या त्यागामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळाला। आज त्यांच्या बलिदानाचे स्मरण करण्यात आले। खाली झालेल्या शौर्यशाली व गौरवशाली लढ्यातील हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी आज आपण इथे उपस्थित आहोत। महानगरपालिका व जिल्हा परिषद पंचायत समिती यांची आचारसंहिता लागू असल्यामुळे आपण कुठल्याही पद्धतीने कुठला कार्यक्रम घेतलेला नाही आहे व भाषणं किंवा आता कुठला कार्यक्रम नंतर फक्त हुतात्म्यांना श्रद्धांजली आणि आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम आज आपण केलेला आहे। काही वृत्तपत्र काही नाही, एकाच वृत्तपत्रामध्ये असं आलेलं आहे की यांनी नेत्यांची नावं कट केली। नेत्यांची कुठल्याही प्रकारची नावं कट केलेली नाही, केवळ आचारसंहितेमुळे हे करण्यात आलेलं आहे। आणि पुढल्या वर्षी मी तुम्हाला ग्वाही देतो, ज्या वर्षी आपल्याला काही कारणामुळे जरी करता आला नसला त्याच्यापेक्षा जास्ती जोरामध्ये जास्ती याच्यामध्ये आपण हुतात्म्यांना आदरांजली श्रद्धांजली दिबा पाटील साहेबांना श्रद्धांजली आदरांजली वाहण्यासाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित जाऊया। मंदिर गुरुद्वारे किया और मस्जिद भी यहाँ गिर जाता है घड़ियाल में मुल्ला की गई आजाद। एक ही अपना नाम है, एक ही अल्लाह ताला है, एक ही अल्लाह ताला है। रंग बिरंगे दीपयां एक है। हम सब भारतीय है, हम सब भारतीय है, हम सब भारतीय है, हम सब भारतीय है। जय